नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. तर नवी मुंबई महानगरपालिका यासाठीच्या रिक्रुटमेंट आहेत. क्लास 1च्या ज्या पोस्टच्या रिक्रुटमेंट आहेत यासाठी 113 पदे आहेत. या पदांसाठी पात्रता काय असेल, कोण फॉर्म भरू शकतं, अर्ज प्रक्रियाची जी दिनांक आहे ती कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, सर्व जे डिटेल आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर त्याआधी बघा की ह्या ज्या आस्थापनेतील ज्या ॲडव्हर्टाइजमेंट होत्या 2-2025 तिसरी रिक्रुटमेंट जी आहे आणि 4 अशा 3 रिक्रुटमेंटसाठी ही पदभरती करण्यात येत आहे नवी मुंबई महानगरपालिकेची. तर त्या आधीची आचारसंहितेच्या आधी म्हणजे 5 जानेवारीच्या आधी ही जी रिक्रुटमेंट होती फॉर्मची ती स्टार्ट झालेली. परंतु आता काय झालेलं आचारसंहितामुळे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा जो दिनांक होता त्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता 20 जानेवारी 2026 पासून याची फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे. ते 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत कॅन्डिडेट्स फॉर्म भरू शकतात या सर्व पोस्टसाठी. तर आता कशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. जसे की ही जी रिक्रुटमेंट आहे त्यामधील बघा की यासाठी या सर्व क्लास 1च्या पोस्ट आहेत. 12 संवर्गाअंतर्गत ही एक्झाम होणार आहे. यामधील 113 पोस्ट आहेत. तर जेवढे ही मेडिकलचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी या बऱ्यापैकी सर्व पोस्ट आहेत. वैद्यकशास्त्र तज्ञ सर्व पेमेंटसाठी जे तुमचं आहे S20 लेवलचा इथे पगार असेल, म्हणजे जो वेतन श्रेणीचा जो बेसिक आहे तोच तुमचा 56,100 पासून 1,77,500 पर्यंतचा हा बेसिक आहे आणि त्यामध्ये तुमचे जे अलाउन्सेस आहेत ते ऍड होणार आहेत. तर गव्हर्नमेंट आणि सिंगल एक्झाम होणार आहे तुमची. तर ही खूप चांगली तुमच्यासाठी एक संधी असणार आहे की जे कोणी कॅन्डिडेट्स इथे इलिजिबल आहेत ते इथे फॉर्मसाठी अप्लाय करू शकतील. आता वैद्यकशास्त्र तज्ञसाठी ज्या वॅकन्सीज आहेत त्या 16 आहेत. शल्यचिकित्सकसाठी 10 आहेत. स्त्रीरोग तज्ञ 21 वॅकन्सीज आहेत. गायनेकोलॉजिस्टसाठी, बालरोग तज्ञसाठी 17, एक्सरे तज्ञसाठी 11 वॅकन्सीज आहेत. विकृतीशास्त्र तज्ञ 2 वॅकन्सीज. त्याच्यानंतर इंटेन्व्हिस्ट या ज्या आहेत यासाठी 4 वॅकन्सीज आहे. बधिरीकरण तज्ञ 5 वॅकन्सीज आहेत. अस्थिव्यंग तज्ञ यासाठी 4, त्वचारोग डर्मॅटॉलॉजिस्ट ज्या आहेत त्यासाठी 1 वॅकन्सीज आहेत. रक्त संक्रमण अधिकारी यासाठी 1 आणि मेडिकल रेकॉर्ड कीपर अधिकारी यासाठी 1 वॅकन्सी. तर अशा प्रकारे या वॅकन्सीज आहेत आणि इतर ज्या आहेत वेटरनरी ऑफिसर्स जे आहेत त्यासाठी सुद्धा आहेत. ते कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी S16 चा पगार आहे इथे. 17 वॅकन्सीज आहेत आणि वैद्यकीय अधिकारी याच्यामध्ये TB तज्ञसाठी जे आहेत त्या 2 वॅकन्सीज आहेत. आता हा जो अर्ज करण्याचा दिनांक जो आहे त्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत. 20 जानेवारी 2026 पासून म्हणजे इथे 20 जानेवारी 2026 पासून तुम्ही 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहात. तर जो नेक्स्ट जो पार्ट आहे परीक्षा शुल्क जे आहे ते 1000 रुपये असेल ओपनसाठी आणि जे फॉर्म कास्टमधून भरणार आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये फीज असेल. तर यासाठी www.nmmc.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. याची जी तुम्हाला डिटेल PDF जरी हवी असेल तरी तुम्हाला हे जी वेबसाईट आहे www.nmmc.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन सर्व जी PDF आहे तसेच त्याचा जो सिलेबस आहे तो सुद्धा त्यांनी मेन्शन केलेला आहे. त्या सिलेबस वाईज तुमची एक्झाम होणार आहे आणि या एक्झाम थ्रू तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर यासाठी कोण कोण इलिजिबल आहे तर पात्रतेचा जो पार्ट आहे तो आपण बघूया. तर यामध्ये बघा की जो वैद्यकशास्त्र तज्ञ गट क्लास 1 ची जी पोस्ट आहे तर यासाठी टोटल 16 वॅकन्सीज आहेत. कास्ट वाईज तुम्ही प्रत्येकाच्या विभागाअंतर्गत बघू शकता. तर यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची MD मेडिसिनची पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे. देन मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक. आता मराठी भाषेचं ज्ञान यासाठी तुम्हाला 10वी किंवा 12वीला तुम्हाला जर मराठी हा सब्जेक्ट असेल तर तुम्ही फॉर्मसाठी अप्लाय करू शकणार आहात. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अंतर्गत तुमची जर नोंदणी असेल तर तुम्ही मेडिकल ऑफिसर या पोस्टसाठी इलिजिबल आहात. नेक्स्ट जे आहे की शल्यचिकित्सक सर्जन या पोस्टसाठी क्लास 1 ची जी पोस्ट आहे सेम आहे सगळ्यांचा S20 चा बऱ्यापैकी पगार आहे मोस्ट ऑफ पोस्टचा. तर शल्यचिकित्सकसाठी जी शैक्षणिक पात्रता आहे तुमचं MS झालं पाहिजे शल्यचिकित्सामध्ये. सर्जन म्हणून मराठी भाषेचं ज्ञान आणि तुमचं जे सर्टिफाईड मेडिकल काउन्सिलचं सर्टिफिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नेक्स्ट जे 3rd लेवलचं जे आहे ते गायनेकोलॉजिस्ट आहे. गायनेकोलॉजीसाठी टोटल 21 पदे आहेत. आता या ज्या पदभरती होतात आता 21च वॅकन्सीज
खूप जणांना असा प्रश्न पडत असेल किंवा या ज्या सर्व वॅकन्सीज आहेत त्या काही 1 पदांसाठी 2 पदांसाठी, पण तसं नाहीये विद्यार्थी मित्रांनो, कारण की या ज्या पोस्ट आहेत त्या क्लास 1 च्या आहेत. तर क्लास 1 च्या पोस्टसाठी खूप कमी प्रमाणातच वॅकन्सीज असतात. जसं की आता राज्यसेवेमधून एवढ्या एक्झाम्स देण्यापेक्षा तर ह्या तर स्पेसिफिक मेडिकलच्या सर्व एक्झाम्स आहेत ज्या रिक्रुटमेंट होत आहेत. तर त्या प्रकारे तुमचा जो सिलेबस आहे तो सुद्धा डिकोड आहे. तुम्ही या एक्झामसाठी अप्लाय करू शकणार आहात. तर गायनेकोलॉजिस्टमध्ये जे आहे ते MD पाहिजे तुमचं. स्त्री व प्रसूती रोगशास्त्र गायनेकमध्ये तुमचं MD डिग्री झालं असेल. देन तथापि पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद संबंधित विषयातील पदविका म्हणजे त्यांचा DGO झालेला आहे अशा मधून पण भरता येईल. जर तुमचा यासाठी MD नसेल तर डिग्री जरी असेल तरी गायनेक मधील पुढे जे आहे ते अप्लाय करू शकतील. ओके. त्याच्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल सर्टिफिकेट जर तुमचं MD जरी नसेल तरी चालणार आहे. गायनेक मधील तुमचं पुढे जे आहे ते स्पेसिफिकेशन असणं गरजेचं आहे. पेडियाट्रिशियन साठी जे आहेत पेडियाट्रिशियनच्या या ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये MD बालरोग तज्ञ त्यासाठी पेडियाट्रिकची जी तुमची जी आहे पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे. आता इथे MD दिलेलं आहे पण त्यांनी सर्व पोस्टला बऱ्यापैकी त्यांनी तसं सेकंड जो पॉइंट आहे तो इथे तुम्ही भर देऊ शकता यावरती की जर ते कॅन्डिडेट्स अवेलेबलच होत नसतील MD चे तर तुम्ही या एक्झामसाठी फॉर्म भरू शकता. त्यामुळे अदर कॅन्डिडेट्स पण ज्यांचं पेडियाट्रिशियन मध्ये डिग्री आहे तर ते सुद्धा अप्लाय करू शकणार आहेत. पण 10वी किंवा 12वीला तुम्हाला मराठी हा सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. आणि तुमचं मेडिकल काउन्सिलिंग अंतर्गत तुमची जर नोंदणी असेल तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात. ठीक आहे. आता एक्स-रे रेडिओलॉजिस्टच्या या ज्या पोस्ट आहेत क्लास 1 ची पोस्ट आहे यामध्ये सुद्धा रेडिओची तुमची डिग्री कंप्लीट MD असणं गरजेचं आहे. MD जरी नसेल तरी तुमचं डिप्लोमा इन मेडिकल रेडिओ डायग्नोसिस झाला असेल तरी तुम्ही हा फॉर्मसाठी अप्लाय करू शकणार आहात. मराठी भाषेचं ज्ञान आणि तुमचं जे आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अंतर्गत सर्टिफाईड असणं गरजेचं आहे. तर बऱ्यापैकी नोंदणी आवश्यक आहे सगळ्या पोस्टसाठी. पॅथॉलॉजिस्टच्या या ज्या पोस्ट आहेत पॅथॉलॉजिस्टसाठी सुद्धा S20 चा पगार आहे. यामध्ये तुमचं शरीर विकृती शास्त्र पदव्युत्तर पदवी आणि जर नसेल तर डिप्लोमा इन क्लिनिकल पॅथॉलॉजी जरी झाला असेल तरी तुम्ही फॉर्मसाठी अप्लाय करू शकणार आहात. देन आहे इंटेन्सिव्हिस्ट या ज्या पोस्ट आहेत या पोस्टमध्ये बघा की तुमचं MD मेडिसिन झालं असेल इमर्जन्सी मेडिकल किंवा तत्सम कोर्स प्रथम प्राधान्य दिलं जाईल. अदरवाईज ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठाचे MD मेडिसिन द्वितीय प्राधान्य असेल किंवा ॲनेस्थेशिया रिलेटेड तुमचा कोर्स झाला असेल तर या रिलेटेड तुम्हाला जे प्रेफरन्स आहे ते देण्यात आलेले आहेत. MCI किंवा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ DMER या समवरिष्ठ अभ्यासक्रम निर्देशित करणाऱ्या संस्थांच्या नियमावलीनुसार जर तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला असेल तरी त्यामध्ये तुमचा स्टडी कंप्लीट असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ॲनेस्थेशियामध्ये जरी तुमचा MD असेल आणि जर जस्ट इथे त्यांनी MD च्या ज्या पोस्ट आहेत तर त्यामध्ये त्यांनी सब ऑप्शन दिलेला नाहीये की इथे तुम्हाला डिप्लोमा किंवा डिग्री वाला जो ऑप्शन आहे तो इथे अवेलेबल नाहीये. त्यामुळे तुमचा MD असणं कंप्लीट गरजेचं आहे. ओके. ॲनेस्थेशिया इमर्जन्सी वॉर्डसाठीचा जे पार्ट आहे त्या रिलेटेड. देन आहे बधिरीकरण तज्ञ ॲनेस्थेशिस्ट या ज्या पोस्ट आहेत यामध्ये बघा इथे दिलेला आहे MD पण जर MD नसेल तरी तुम्ही इथे डिप्लोमा इन ॲनेस्थेशिस्ट मध्ये तुमचं असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सोबत मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ऑर्थोपेडिक सर्जनसाठी S20 चा पगार आहे. 4 पदे आहेत. याचं स्टार्टिंगला सुद्धा प्रत्येक पदासाठी किती वॅकन्सीज आहेत ते आपण सांगितलेलं आहे. सेम आहे. यामध्ये तुमचा MD असणं गरजेचं आहे. MD नसेल तर डिग्री डिप्लोमा असेल तरी चालेल. परंतु शासकीय किंवा निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था संबंधित विषयातील कामकाजाचा 2 वर्षाचा अनुभव इथे मागितलेला आहे. तुम्हाला ऑर्थोच्या ज्या पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलाय प्लस मराठी भाषेचं ज्ञान. देन डर्मॅटॉलॉजिस्टच्या पोस्ट आहेत त्यासाठी सुद्धा S20 चा पगार आहे. सोबतच तुम्हाला MD झालं असेल तुमचं आणि डिप्लोमा इन व्हेनरल डिसीजेस जरी झाला असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. तर बऱ्यापैकी ज्या पोस्ट आहेत त्या तुमच्या MD सोबत तुमचं जे बेसिक ग्रॅज्युएशन बेसिक जो तुमची डिग्री आहे त्यासोबत तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही या फॉर्मसाठी अप्लाय करू शकणार आहात.
ठीक आहे. तर या रिलेटेड त्यांनी तसं मेन्शन केलेलं आहे. ज्या कॅन्डिडेटचा MD नाहीये पण डिप्लोमा असेल तर पर्टिक्युलर जी पोस्ट आहे त्यासाठी, जसं की डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत, तर डिप्लोमा असेल तुमचा याच्यामध्ये डर्मॅटॉलॉजिस्टमध्ये ना व्हेनरल डिसीजमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. अदरवाईज ॲनेस्थेशियाच्या ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये ॲनेस्थेशिस्ट यासाठी डिप्लोमा इन ॲनेस्थेशिस्ट असेल तरी सुद्धा अप्लाय करू शकणार आहात. तर अशा रिलेटेड काही कोर्सेससाठी देण्यात आलेला आहे. ब्लड ट्रान्सफ्युजन ऑफिसर यासाठी S20चा पगार असेल आणि त्यासोबतच मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MD झाला असेल तुमचं ट्रान्सफ्युजन मेडिसिनमध्ये, पदव्युत्तर पदवी सांगितलेलं आहे त्यांनी, आणि अदरवाईज नसेल तरी जे डिग्रीचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सेम अप्लाय करता येणार आहे. इथे सुद्धा एक्सपिरियन्स मागितलेला आहे 2 वर्षाचा. या पोस्टसाठी तुम्हाला 2 इयर्सचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे ब्लड ट्रान्सफ्युजन ऑफिसर. आणि ज्या ऑर्थोच्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी दोघांसाठीच एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया ॲड करण्यात आलेला आहे. ठीक आहे. मेडिकल रेकॉर्ड कीपर ऑफिसर यासाठी सुद्धा तुमचं MBBS असणं गरजेचं आहे, प्लस मराठी भाषेचं ज्ञान आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अंतर्गत नोंदणी असणं आवश्यक आहे. सगळ्या पोस्टसाठी हे तुमचं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अंतर्गत तुमची नोंदणी असणं गरजेचं आहे. तर सर्वात मेन जो मॅन्डेटरी फॅक्ट आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. वैद्यकीय अधिकारी या पोस्टसाठी मेडिकल ऑफिसर्स, यूरोलॉजिस्ट आणि ट्युबरक्युलोसिस च्या ज्या पोस्ट आहेत या पोस्टसाठी सुद्धा तुमचं डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे. MD असेल आणि TB अँड रेस्पिरेटरी डिसीजमध्ये या रिलेटेड पदव्युत्तर पदवी नसेल, सेम क्रायटेरिया आहे आणि एक्सपिरियन्स मागितला आहे 2 वर्षाचा. देन कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी ज्युनियर मेडिकल ऑफिसर. ज्युनियर मेडिकल ऑफिसर यासाठी S16चा पगार आहे. यामध्ये 17 वॅकन्सीज आहेत. या वॅकन्सीज सोबत तुमची वैद्यकीय पदवी MBBS असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचं ज्ञान आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अंतर्गत तुमची नोंदणी असणं गरजेचं आहे. हार्डली ज्या 2 ते 3 पोस्ट आहेत ऑर्थोच्या पोस्ट आहेत, तसेच इतर ज्या ब्लड ट्रान्सफ्युजन ऑफिसरच्या पोस्ट आहेत यासाठी तुम्हाला 2 इयर्सचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. अदर पोस्टसाठी एक्सपिरियन्स ॲडेड नाहीये. जरी तुमचं डिग्री आणि त्यानंतर डिप्लोमा जरी असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. तर अशा रिलेटेड तुम्ही फॉर्म जे आहेत ते अप्लाय करू शकता. पशुवैद्यकीय अधिकारी जे आहेत, वेटरनरी ऑफिसर्सच्या ज्या पोस्ट आहेत यासाठी सुद्धा सेम आहे. S20चा पगार आहे. खूप चांगले चान्सेस आहे ज्यांच्याकडे वेटरनरीची डिग्री आहे. तर वेटरनरी जे ऑफिसर्स आहेत त्यांच्यासाठी डिग्री आणि त्यांनी जे आहे पदव्युत्तर पदवी मास्टर्स मागितलं आहे. याच्यामध्ये व्हॅलिडिटी जे आहे सॉरी त्या रिलेटेड, परंतु ज्यांचं मास्टर्स झालेलं नाहीये तरी ज्यांची डिग्री झालेली आहे वेटरनरी मध्ये, तर ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतील. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक. महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय काउन्सिल अंतर्गत त्यांची नोंदणी असणं इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे कॅन्डिडेट्स फॉर्मसाठी अप्लाय करू शकतात. अदर दॅन जो पार्ट आहे डॉक्युमेंटेशनचा, ज्यांच्याकडे कागदपत्र यामध्ये जर तुम्ही फॉर्म कास्टमधून भरत असाल तर तुमच्या जर SC ST या कास्टमधून फॉर्म भरत असाल तर ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. SC मधून मराठा आरक्षणातून फॉर्म भरत असाल ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तसेच इकॉनॉमिकली वीकर सेक्शन यासाठी तुम्हाला EW सर्टिफिकेशन करणं अपेक्षित आहे. त्यानंतर तुम्ही त्याची जी व्हॅलिडिटी जर तुमची एक्सटेंडेड असेल तर तुम्ही तुमची जी प्रिव्हियस सर्टिफिकेट जरी असेल आणि त्याची व्हॅलिडिटी 2027 पर्यंत आहे तर तुम्ही या फॉर्मसाठी डिरेक्टली अप्लाय करू शकता. तुम्हाला न्यू सर्टिफिकेट काढायची गरज नाहीये. अशा प्रकारे हे अपडेट होतं. या रिलेटेड तुम्हाला काही डाऊट असेल आणि जो सिलेबस आहे तो सुद्धा जे www.nmmc.gov.in ही जी आपली वेबसाईट आहे ऑफिशियल नवी मुंबई महानगरपालिकेची, त्यावरती तुम्ही जाऊन अप्लाय करू शकणार आहात. तर या रिलेटेड काही डाऊट जरी असेल तर तुम्ही तसं कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.